मीनाचं लग्न होऊन 6 महिने झाले होते. ती तिच्या सासरी खूपच आनंदात होती. तिच्या लहान बहिणीचं लग्न जमवायचं होतं. म्हणून ती आणि तिचा नवरा आज तिच्या माहेरी जाणार होते. तिचे आई वडील खूप खुश होते की त्यांना त्यांच्या मनासारखा जावई भेटला होता. तो मीनाचे खूप लाड करायचा. त्याला चांगल्या पगाराची नोकरी होती. तो तिला कसलाही दुखवत नव्हता. तिला जे हवं ते मिळायचं. एखाद्या राणीसारखी मीना राहत होती. तिच्या आईवडिलांना वाटत होतं की आमच्या मीनाने नशीब काढलं. मीना घरात सगळ्यात मोठी मुलगी होती. तिला 2 लहान बहिणी आणि एक भाऊ होता. एका एका बहिणीच्या लग्नाचा विचार करायचा चालू होता, तर लहान बहीण व भाऊ अजून शिकत होते. आई-वडिलांची घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. आई लोकांच्या शेतात मजुरीचं काम करायची, तर तिचे वडील ड्रायव्हरचं काम करायचे. त्यांना वाटत होतं की आपण जे आयुष्यभर कष्ट केलेत आपल्या मुलांना नको करायला. म्हणून त्यांची धडपड चालू होती की आपल्या मुलांनी सुखाचं आयुष्य जगावं. त्यासाठी ते दोघे रात्रंदिवस कष्ट करायचे. त्यात मीनाला शहरातलं स्थळ मिळालं होतं. तिचा नवरा पण तिच्या आईवडिलांचा आदर करायचा. खूप नम्र होता. सगळ्यांसोबत हसून बोलायचा. मीनाच्या लहान बहीण भावाचा मोठ्या भावासारखा काळजी घ्यायच्या. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. आज मीना तिच्या माहेरी जाणार होती लहान बहिणीचं लग्न जमवण्यासाठी. मीना मोठ्या थाटात माहेरी पोचते. तिला पाहून तिच्या आई-वडिलांना, तिच्या बहीण भावाला खूप आनंद होतो. नवीन पाहुण्यांसमोर मीनाचे वडील मोठ्या जावयाची ओळख करून देतात. जावयाचं खूपच कौतुक करतात. आमच्यासाठी हे जावई नाहीत, मोठा मुलगाच आहे. अशी अपेक्षा आहे की आमचा दुसरा जावई पण असाच असावा. पाहुण्यांनाही मीनाची बहीण आवडते व तिची सुपारी फुटते. मीनाला मनातून खूप चांगलं वाटत असतं की आपल्या नवऱ्याला एवढा मान देतात. तिचे आई वडील त्यांना खूप चांगलं समजतात. सगळा कार्यक्रम संपल्यावर मीना व तिचा नवरा तिच्या घरी जातात. काही महिन्यांनी लग्नाच्या बाजारासाठी तिची आई शहरात जाते. ती न सांगताच मीनाला भेटायला तिच्या घरी जाते. घराचा दरवाजा उघडा असतो. ती हळूच आत जाते, तर समोरचं दृश्य पाहून तिला धक्काच बसतो. कारण तिची मुलगी एका कोपऱ्यात रडत बसलेली असते. तिच्या डोक्यातून रक्त येत असतं. आईला पाहिल्यावर ती एकदम दचकून बघते. आई, तू कधी आलीस असं बोलते, जसं काही झालंच नाही, आणि आईला पटकन जाऊन पाणी देते व आईला मिठी मारते. आई म्हणते, तू अगोदर इथं हे रक्त का येतंय, काय लागलंय डोक्यात, तुझ्या आणि जावई बापू कुठे आहेत? असं बोलून आई तिचं रक्त साडीच्या पदराने पुसते. मीना म्हणते, हे आत्ताच ऑफिसला गेलेत आणि मी पायऱ्यांवरून खाली घसरले म्हणून ते रक्त आलंय. त्याचं काही नाही एवढं. तू बोल ना, घरी सगळे कसे आहेत? कशी चालू आहे लग्नाची तयारी? बाबांना सांग, टेन्शन घेऊ नका, सगळं चांगलं होईल. असं बोलून ती डोळे पुसत असते. शेवटी आई आई ना ती तिला जवळ घेते व विचारते, खरं सांग मीना, दुसरं काय आहे जे तू आमच्यापासून लपवत आहेस? सांग ना बाळा. आई आहे मी तुझी, किती दिवस मनात ठेवशील? नाही सांगितलं तर तुला त्रास होईल आणि मला नाही तर कोणाला सांगणार तू? असं बोलून आई तिच्या डोक्यावरून हात फिरवते.
मीनाला खूप भरून येतं व ती तिच्या आईच्या गळ्यात पडून खूप रडायला लागते. ती सांगते, आई, जसं जसं तुम्ही यांना समजता तसं ते नाहीत. छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप रागवतात, मारहाण करतात. आई म्हणते, बाळा, एवढ्या दिवस तू का सहन केलंस? बाळा, तू का नाही सांगितलं आम्हाला? मीना म्हणते, काय केलं असतं तुम्ही मला घेऊन गेले असता. अजून 2 बहिणीची लग्न होणार आहेत. भाऊ लहान आहे. एकट्या बाबांनी काय केलं असतं? मी खूप खुश आहे म्हणून तुमच्या चेहऱ्यावरचं समाधानच हसू मला हिरावून घ्यायचं नव्हतं. मी आई-वडील जवळ राहते हे कळल्यावर माझ्या लहान बहिणीशी कोणी लग्न करण्यासाठी तयार झालं नसतं. त्यांची काही चूक नसताना माझ्यामुळे त्यांना शिक्षा भेटली असती. आता कुठे माझ्या लग्नाचं कर्ज तुमच्या डोक्यावरून कमी झाले. त्यामुळे मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं. आई मीनाला जवळ घेते व तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सांगते, बाळा, तू काही आम्हाला जड नाहीस आणि तू म्हणालीस ना तुझ्या लहान बहिणीला चूक नसताना शिक्षा नको भेटायला, मग तुला काय शिक्षा? तुझी चूक नसताना काही गरज नाही इथं राहायची. आणि आई तिला घेऊन जाते.